आपण बीटचा पराठा बनवतो आहे, त्यासाठी एक बीट घेऊन त्याची साल काढून असे बारीक बारीक तुकडे केले. मग ते मिक्सरमध्ये टाकायचे. मग मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं. असं बारीक पेस्ट करायची त्याची. लागलं तसं थोडं थोडं पाणी टाकून थोडीशी बारीकशी पेस्ट करून घ्यायची. एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये पीठ टाकायचं. आपण ज्वारीचं पीठ ॲड करू शकतो, पण मी फक्त इथे गव्हाचं पीठ घेतलं. 2 चमचे गव्हाचं पीठाला 1 चमचा बेसन पीठ टाकलं, म्हणजे त्याची टेस्ट आणि बाइंडिंग छान येते त्याला. परत हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकून घेतला. हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. हळद टाकलं, लाल तिखट पण टाकलं थोडंसं, आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. परत जिरे टाकून घेतले त्यामध्ये. मग नंतर ओवा पण टाकायचा, कारण की मेन इन्ग्रेडियंट्स ओवा असतो. त्याचं फ्रेग्रन्स खूप भारी येतात त्याच्यामध्ये. बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेतली. ही सगळे हाताने एकजीव करून घ्यायचे. आणि नंतर ते आपण पेस्ट करून ठेवली होती ना मिक्सरच्या भांड्याने, ते टाकून घ्यायचं. आणि मेन म्हटलं तर याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. जे पेस्ट आहे त्याच पेस्टमध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं. त्या पेस्टमध्ये जेवढी पीठ मावेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं. तिखट मीठ नंतर टेस्ट करून पण टाकू शकता. हा असा गोळा मळून घ्यायचा. त्याला थोडंसं तेल लावून मग त्याला रेस्ट होण्यासाठी 1-2 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं बाजूला. झाकण लावून ठेवून टाकायचे. मग त्यानंतर मी इकडे एक तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी. मग एक कॉटनचा कपडा ओलसर करून घ्यायचा आणि पाट्यावर टाकून घ्यायचा. मग त्याला एक उंडा गोळा करून घ्यायचा की आपण पिठाचा, आणि एक थालीपीठ जसं नाही का बनवतो आपण, सेम तीच प्रोसेस करायची पुढची. हे बोटाच्या साहाय्याने थोडंसं त्याला पसरवून टाकायचं. मग त्याच्यानंतर वरनं थोडंसं मस्तपैकी तीळ शिंपडायचे. मग तिळीमुळे नाही का, भाजलेली तीळ जशी तोंडात गेली ना की चव खूप छान लागते. वरनं थोडंसं तेल टाकलं. हां, हे छिद्र करतात ना, हे मला नाही माहिती की कशामुळं करतात. ते कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगू शकता. हे आपल्या इकडं तवा पण गरम आहे, त्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायची. मीडियम हीटवरती. जास्त पण मोठं नाही ठेवायचं गॅस. मीडियम गॅसवरती मस्त खरपूस रंगापर्यंत दोन्ही कडच्या साहाय्याने भाजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कसलं मस्त दिसतंय. हा कलर तर एवढा सुंदर दिसतोय, आणि वरनं खरपूस भाजल्यानंतर तरी मस्त. तुम्ही याला कडक पण करू शकता, पण कडकच्या नरम छान लागते. मस्त नरम दहीसोबत दहीसोबत खा, सॉससोबत खा, किंवा कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. थँक्यू.